मी सौभाग्यवती शुभांगी दिगंबर देवांग. माझ्या युट्यूब चॅनल दॅट इज मायक्रो टीचिंग मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थ्यांनो, गेल्या आठवड्यामध्ये आपण इयत्ता 10वी विषय इंग्रजी याचा रिटर्न पेपर जो आहे बोर्डाचा तो किती मार्कांचा होणार, त्या संदर्भामध्ये किती प्रश्न विचारले जाणार, हा पेपर पॅटर्न जो आहे तो अभ्यासलेला होता. आज आपण पाहणार आहोत व्हॉट विल बी द नेचर ऑफ द इव्हॅल्युएशन. म्हणजे 80 गुणांचा 80 मार्कांचा जो ऍक्टिव्हिटी शीट जी प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे ती तुम्ही कशा पद्धतीने सोडवायची आहे, त्यात कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत, त्यासाठी तुम्ही किती वेळ दिला पाहिजे, ते प्रश्न सोडवताना काय काळजी घेतली पाहिजे, या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की 80 मार्कांसाठी 80 गुणांचा हा पेपर होणार आहे. Students are expected to solve it without any stress and tension. New evaluation pattern should be help the student to get rid of their fear and boost their confidence. Scope to use English practically in written and oral form. म्हणजे तुम्हाला जे या शैक्षणिक वर्षामध्ये 25% शासनाने कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे कमी केलेला जरी अभ्यासक्रम असला तरी तुम्हाला तुमचे जे भाषिक कौशल्य जे आहे ते तुम्ही किती आत्मसात केलंय याच्यावरचे जे प्रश्न कोणकोणते आहेत ते आपण बघूया. तर साधारणपणे विद्यार्थ्यांनो, ही जी डिफिकल्ट लेवल ह्या समोरच्या चार्ट नुसार तुम्हाला दिसत असेल की 80 गुणांचा जो हा पेपर होणार आहे 10वीचा, तर त्याच्यामध्ये डिफिकल्ट लेवल आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स हे कशा प्रकारे प्रोव्हाइड केले जातात ते आपण बघूया. इझी प्रश्न हे 40% विचारले जातात विद्यार्थ्यांनो, त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाहीये, कारण 20 गुण जे आहेत ते शाळेकडूनच तुम्हाला मिळणार आहे ओरल इंटरनल मार्क्स मध्ये. त्याच्यानंतर मीडियम जी रेंज आहे ही 40% आहे, म्हणजे 80% जो अभ्यास आहे तो तुम्हाला हा अतिशय सोपा असणार आहे, तुम्हाला त्याची उत्तरं लिहिता येणार आहेत, आणि चॅलेंजिंग जे आहे ते 20% आहे. तर साधारणपणे तुमचे कोणते कोणते कौशल्य जे आहे ते आत्मसात केले जाते, कोणत्या कौशल्यांचे स्किल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स कसं असणार आहे. रीडिंग स्किल हे 40% आहे, रायटिंग 30%, ग्रॅमर 30%, आणि टोटल 100% जे आहे ते स्किल तुमचे डेव्हलप झाले की नाही ते या परीक्षेमधून कळणार आहे. म्हणजे नॉलेज, कॉम्प्रिहेन्शन आणि स्किल आणि ऍप्लिकेशन हे संपूर्ण डिस्ट्रीब्युशन तुम्हाला इथे दिसतंय. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो, एकंदरीत मी फॉर्मॅटमध्ये सांगितलं होतं की 6 सेक्शन आहेत. साधारणपणे 6 सेक्शनला अनुसरून जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते 7 प्रश्न विचारले जाणार आहेत. द सेक्शन फर्स्ट जो आहे तो लँग्वेज स्टडीवर आहे. लँग्वेज स्टडीमध्ये 8 मार्कांचं जे आहे त्याला तुम्ही 12 मिनिटांमध्ये 8 मार्कांचे प्रश्न तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. त्याच्यानंतर 2 मार्कांसाठी तुम्हाला 3 मिनिटं हा वेळ द्यायचा आहे. सेक्शन 2 मध्ये टेक्स्टवेल पॅसेज आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जे अभ्यासलेले आहे या शैक्षणिक वर्षामध्ये ते सीन पॅसेज धडे जे आहेत त्याच्यावर 2 सीन पॅसेज येणार आहे 10-10 मार्कांचे, आणि त्याच्यावर 5-5 ऍक्टिव्हिटी विचारले जाणार आहे. ऍक्टिव्हिटी A टू ऍक्टिव्हिटी 5 पर्यंत असे 10 गुणांचे 2 पॅसेजवर तुम्ही त्याला 15-15 मिनिटं द्यायचे. त्यानंतर सेक्शन 3 जो आहे तो पोएम्स आहे, जो तुम्ही ज्या पोएम्स अभ्यासलेल्या आहेत, कविता अभ्यासलेल्या आहेत, ते 5-5 गुणांचे 1 कवितेचे स्टांझा विचारला जाईल, आणि दुसरा जो 5 गुणांचा प्रश्न आहे तो ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. हे जे तुम्हाला 7 पॉइंट्स प्रोव्हाइड केले जातील आणि त्या पॉइंट्स नुसारच तुम्ही त्याचं काय करायचंय, कवितेचं रसग्रहण करायचं. दॅट इज कॉल्ड इन इंग्लिश ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. या सगळ्याला तुम्हाला 18 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं याला आणि 8 मिनिटं याला द्यायचे विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर जो सेक्शन जो 4th आहे, चौथा जो आहे, त्याच्यावर साधारणपणे प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये A आणि B हे मी तुम्हाला सांगितलं होतं. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज दिला जातो, त्याला अनसीन पॅसेज, जो तुम्ही वाचलेला नाहीये, अभ्यासलेला नाहीये, पण तुम्हाला तो कितपत समजलेला आहे हा अनसीन पॅसेज दिला जाईल. साधारणपणे एक 10 गुणांचा असेल आणि दुसरा जो आहे तो 5 गुणांचा असेल. छोटे छोटे पॅसेज असतात, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं असतं विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या पॅसेजवरूनच तुम्हाला त्याची उत्तर शोधून लिहायची असतात. आणि दुसरा जो पॅसेज दिलेला असेल छोटासा, तर तो तुम्हाला 1/4 करायचा आहे, समरी रायटिंग करायची, त्याचे उत्तर लिहिण्याची गरज नाही. यू कॅन रीड द पॅसेज अँड अंडरस्टँड इट व्हेरी वेल अँड राईट डाऊन द शॉर्ट नोट्स ऑन द रिलेटेड पॅसेज. म्हणजे पॅसेज मध्ये काय सांगितलंय, तुम्हाला काय समजलंय, यू हॅव टू राईट डाऊन युअर ओन सेंटेन्सेस
टू द रिलेटेड पॅसेज, म्हणजे त्या संदर्भामध्ये तुम्ही तुमच्या मनाने वाक्य तयार करायची आहे. दॅट इज कॉल्ड समरी रायटिंग म्हणतात त्याला. ते 5 गुणांचं असणार, त्याला 15 मिनिटं वेळ द्यायचा आहे. त्यानंतर 5वा जो प्रश्न आहे सेक्शन 5 रायटिंग स्किल, त्याच्यावरून तुमचा अभ्यास जाणार आहे. 5व्यामध्ये पण A1 आणि A2 हे सांगितलं होतं, म्हणजे 2 प्रकारचे लेटर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. मग एक तर फॉर्मल लिहा किंवा इनफॉर्मल लिहा, त्याला 5 गुण असणार आहे. आणि याच्यामध्ये 5व्या प्रश्नामध्ये दुसरं सेक्शन आहे बी, त्याच्यामध्ये ए, बी आणि सी. तर याच्यामधून पण तुम्हाला काय करायचं आहे, कोणतं तरी एकच सोडवायचं आहे. एक तर B1 सोडवा किंवा B2 सोडवा, ते सुद्धा 5 गुणांचं असणार आहे. मग याच्यामध्ये साधारण काय काय विचारलं जाऊ शकतं, डायलॉग रायटिंग आहे, ड्राफ्टिंग ऑफ स्पीच आहे, कन्व्हर्सेशन आहे. याच्यासाठी तुम्ही 15 मिनिटं द्यायचे आहेत. आणि नंतरचा जो प्रश्न आहे 6वा प्रश्न, 6व्या प्रश्नामध्ये पण 2 असतात, एक तर A1 लिहा किंवा A2 लिहा. मग याच्यावर काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, नॉन व्हर्बल टू व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे पॅसेज दिलेला असेल, साधारणपणे असा पॅसेज दिलेला असेल तर त्याच्यावरून तुम्ही पाय चार्ट पण तयार करू शकतात किंवा ट्री डायग्राम पण तुम्ही काढू शकतात. तर अशा प्रकारे हे जे आहे ते व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आणि साधारणपणे नॉन व्हर्बल टू व्हर्बल मध्ये असं दिलेलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, असं पॅसेज तयार करावा लागेल. यालाच काय म्हणतात मग, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. मग ह्याला 5 मार्क असणार आहेत आणि 15 मिनिटं तुम्ही यासाठी द्यायचे. त्याच्यानंतर 6वा जो प्रश्न आहे त्याच्यातला बी भाग आहे. याच्यात पण तुम्ही एक तर B1 लिहा किंवा B2 लिहा, कोणतं तरी एकच करायचं आहे. म्हणजे 6व्या प्रश्नामध्ये ए मधलं एक तर A1 करा किंवा A2 करा, म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा. आणि क्वेश्चन नंबर 6व्यामध्ये एक्सपांड द थीम आहे, तर एक्सपांड द थीम करा किंवा न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन स्टोरी विथ अ गिवन बिगिनिंग ऑर एन एंड. तर हे सगळे याची जर तुम्हाला न्यूज अनालिसिस करायचं असेल तर हे तुम्हाला मुद्दे दिलेले असणार आहे विद्यार्थ्यांनो पेपर्समध्ये. हेडलाईन असेल, स्टोरी असेल, स्टोरी विथ अ गिवन बिगिनिंग ऑर एंड आहे. मग त्याची तुम्ही काय करायची, बातमी तयार करायची. त्याला रिपोर्ट रायटिंग, यू कॅन ऑल्सो कॉल इट रिपोर्ट रायटिंग, न्यूज रिपोर्ट. त्याच्यानंतर एक्सपांड द थीम, याच्यामध्ये प्रोवर्ब दिलेलं असेल किंवा एखादी म्हण दिलेली असेल तर तुम्हाला ती काय करायची, एक्सपांड करायची, वाढवायची. फॉर एक्झाम्पल ओल्ड इज गोल्ड. नंतर कट द क्लॉथ अकॉर्डिंग टू युअर साईज, दॅट इज द प्रोवर्ब. अँड यू हॅव टू राईट डाऊन व्हॉट यू कम्स टू नो फ्रॉम दीज प्रोवर्ब. त्याच्यातून तुम्हाला काय समजलंय, यू हॅव टू राईट डाऊन द 4 to 5 लाईन्स अकॉर्डिंग टू द गिवन प्रोवर्ब. त्याला काय म्हणतात, एक्सपांड द थीम. हा 6वा प्रश्न झाला विद्यार्थ्यांनो. आणि नंतर याच्यामध्ये जो 6वा प्रश्न आहे डेव्हलपमेंट ट्रान्सलेशन, त्याला 5 मार्क्स दिलेले असणार आहे. त्याला तुम्ही 7 मिनिटं द्यायची आहेत. रिव्ह्यू द आन्सर शीट 15 मिनिट्स. आणि मग आपण किती प्रश्न सोडवले, काय प्रश्न सोडवले, याचा जो अभ्यास जो आहे तो तुम्हाला करायचा आहे विद्यार्थ्यांनो. जो 7 प्रश्न असणार आहे आणि या 7 प्रश्नांमध्ये जो पुढचा जो भाग आहे तो ट्रान्सलेशनचा आहे. तर ट्रान्सलेशन तुम्हाला 5 मार्कांना आपण ट्रान्सलेशन बघितलंय. अकॉर्डिंग टू द मीडियम नुसार ट्रान्सलेशन करायचंय. तुम्ही कोणत्या मीडियमचे आहात त्यानुसार जे आहे ते, इंग्रजी माध्यमाचे आहात की मराठी माध्यमाचे आहात की उर्दू माध्यमाचे आहात, तर यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, ट्रान्सलेशन दिलेल्या शब्दांचं वाक्यांचं करायचंय. आणि मग 15 मिनिट तुमच्याजवळ उरले पाहिजे की तुम्ही पेपर्स जो आहे रिव्ह्यू ऑफ द आन्सर शीट तपासण्यासाठी. म्हणजे एकंदरीत 180 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 80 गुणांचं काय करायचं आहे, वर्कआउट करायचंय, काम करायचंय. मग याच्यावरून तुम्हाला एकंदरीत अभ्यास कसा करायचा हे लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांनो. पुन्हा एकदा बघा, 6 सेक्शन दिलेले असतात. 6 सेक्शन मध्ये 7 प्रश्न आहे. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 5 आणि सेक्शन 6. मग या 6 सेक्शन मध्ये किती प्रश्न विचारले जातील, 7 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. तर किती वेळ द्यायचा हे तुम्हाला समजलं आहे आणि किती मार्कांचं हे आहे हेही तुम्हाला कळालं आहे विद्यार्थ्यांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये जर आहे ते आपण आता डायरेक्ट प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. या ठिकाणी ऍक्टिव्हिटी जे आहे ते सेक्शन वाईज जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू की सेक्शन वाईज जे आहे, म्हणजे हे जे सेक्शन जे दिलेले आहेत या सेक्शन मध्ये
कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया. स्टिल देम, स्टे होम, स्टे सेफ, गुड बाय.